दोन वेगवेगळ्या वास्तू आहेत. या वास्तूनी इतिहास घडवला, ही वास्तू इतिहास घडवतीये. मला टेक्निकली दोघांमधला डिफरन्स नकोय, पण का असं मोदी साहेबांना आत्ताच वाटलं की या करोनाच्या काळामध्ये हे उभं करावं म्हणून? काय त्याच्याबद्दल पक्षीय मतमतांतर आहेत की कोरोना काळामध्ये ते इतकं गरजेचं होतं का. माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे की अगदी त्या घिसाडघाईमध्ये करण्याची आवश्यकता नव्हती. बरं. पण डिलिमिटेशन नंतर जी लोकसभा खासदारांची संख्या वाढणार आहे, राज्यसभा खासदारांची संख्या वाढणार आहे, त्या दृष्टीने एक संसद भवन किंवा सिटिंग कॅपॅसिटीच्या अनुषंगाने एक मोठं सभागृह असणं नक्कीच गरजेचं होतं. आणि आज नाही तर ते उद्या करायला लागलं असतं, त्याबद्दल दुमत नाहीये. साधारणतः 800 पर्यंत लोकसभेचे खासदार होतील डिलिमिटेशनच्या नंतर. अशा वेळी एवढ्या मोठ्या संख्येचे खासदार बसवणार कुठे, हा प्रश्न त्यावेळी निर्माण झाला असता. ते आज नाही तर उद्या भविष्यात होणारच होतं. फक्त ते एवढ्या ऍडव्हर्स सिच्युएशन मध्ये करायची आवश्यकता होती का नव्हती याच्यावरती डिबेट होऊ शकतं. अर्थात होऊच शकते डिबेट. फक्त त्यात एक सगळ्या टीकात्मक जरी दृष्टिकोन लक्षात घेतला तरी नरेंद्र मोदींनी एक चांगली गोष्ट केली. जे सेंट्रल विस्टाच्या कामाला मजूर झटले त्या मजुरांसोबत कोरोना काळामध्ये त्यांनी लंच घेतला. हो. आणि त्यांचे जे श्रमकार्य त्या श्रमशक्तीला ॲप्रिसिएट केलं. ही माझ्या मते देशाच्या पंतप्रधानांनी अशी कृती करणं पॉझिटिव्ह.